शेतकरी जो आहे तो कुठल्या कुठल्या गोष्टीची निर्यात करू शकतो? असं कुठलंही प्रोडक्ट नाहीये जे लिगल आणि एक्सपोर्ट नाही होऊ शकत. म्हणजे तुम्ही कांदा एक्सपोर्ट करू शकता, द्राक्ष एक्सपोर्ट करू शकता, पोमोग्रेनेट एक्सपोर्ट करू शकता, वॉटरमेलन एक्सपोर्ट करू शकता. असं कुठलं प्रोडक्ट नाही जे लिगल आहे आणि जे एक्सपोर्ट नाही होऊ शकत. आणि क्वालिटी, लोकांचं एक मोठं हे असतं की ऑर्गॅनिकच लागतं का एक्सपोर्टला, तर असं अजिबात नाहीये. आपण जे पीक घेतो ते पीक एक्सपोर्ट होऊ शकतं. अगेन प्रत्येक प्रोडक्ट प्रमाणे, त्याच्या सायझेस प्रमाणे, त्याच्या स्पेसिफिकेशन प्रमाणे देश बदलू शकतात. पण एक्सपोर्ट होऊ शकतं का? तर हो. म्हणजे 55 mm चा कांदा पण एक्सपोर्ट होतो आणि 25 mm चा पण कांदा एक्सपोर्ट होऊ शकतो, किंवा अगदी सडलेला कांदा पण एक्सपोर्ट होतो. सो त्याला काही लिमिटेशन नाही. शेण एक्सपोर्ट होतं आपल्याकडनं. मी कायम बोलतो की ज्या दिवशी देशातला शेतकरी स्वतःच्या घेतलेलं पीक स्वतः एक्सपोर्ट करायला लागेल, एखाद्या मधल्या आडतदाराला न देता, त्या दिवशी देशामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या नाही होणार. कारण त्या शेतकऱ्यांच्या जीवावर आम्ही करोडपती झालोय. पण ते शेतकरी आहेत तिकडेच आहेत. किंवा अनेक गुजरातच्या, राजस्थानची माणसं येतात, त्या शेतकऱ्यांचा माल घेतात, मुंबईला येऊन एक्सपोर्ट करतात आणि करोडो रुपये कमवून जातात. पण तो शेतकरी आहे तिकडेच आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी स्वतः एक्सपोर्ट करायला सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि त्या शेतकऱ्यांची मुलं जर शिकलेली असतील तर त्यांना ते टेक्नॉलॉजिकल सपोर्ट मुलांनी देणं गरजेचं आहे.